नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अश्विनच्या साक्षीनं आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या बळावर पुन्हा एकदा व्हिडिओ करते. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, गेल्या महिनाभरापासून मी बाहेरच्या सगळ्या घडामोडींपासून खूप दूर आहे आणि इतक्या लवकर त्यात शिरू शकेन असंही वाटत नाही. त्यामुळे हा दुसरा व्हिडिओसुद्धा अश्विनलाच समर्पित आहे. वाराणसीचा प्रवास आणि अश्विनबद्दल काय वाटलं ते तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटलं, शेअर करावंसं वाटलं, म्हणून मी त्या विषयावर हा व्हिडिओ घेऊन आली आहे. नमस्कार, मी आहे राधिका अघोर आणि आपण बघताय घनघोर. मित्रांनो, लहानपणापासून आपलं शिक्षण सुरू असतं, म्हणजे औपचारिक शाळेतलं शिक्षण आणि बाहेरच्या जगातलंही शिक्षण. आपल्याला अनेक शब्द शिकवले जातात आणि शब्द शिकवले जातात तेव्हा त्या शब्दांचा अर्थही सांगितला जातो. आपल्याला असं वाटतं की आपल्याला तो अर्थ कळलाय, पण आज कळतं की आपल्याला अनेक शब्दांचे अर्थ कळलेच नसतात. काही शब्दांचे अर्थ कळण्यासाठी अनुभव घ्यावे लागतात आणि तेव्हा ते शब्द आपल्याला कळतात. त्या दिवशी 16 फेब्रुवारीला जेव्हा अश्विनचा एक एक श्वास माझ्यासमोर संपत होता, कमी होत होता, असा बराच वेळ आम्ही खूप प्रयत्न करत होतो. सगळेजण, मी, माझा मुलगा, आम्ही सगळे त्याला खूप आवाज देत होतो, हलवत होतो, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांनी काहीतरी रिस्पॉन्ड करावं म्हणून प्रयत्न करत होतो, पण त्याच्याकडनं रिस्पॉन्स येत नव्हता. हतबलता शब्द काय असतो, हतबलतेचा अर्थ काय असतो, हे आम्हाला त्या दिवशी कळलं. खूप प्रयत्न केले. शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी मला अशी जीवघेणी किंमत आम्हाला मोजावी लागली. अश्विन गेल्यावर त्याचे सगळे विधी करण्याचं क्रूर कामही आमच्या नशिबी आलं. माझ्यापेक्षाही आमच्या कोवळ्या वयाच्या सौमित्रवर ही वेळ काय यावी याचं वाईट वाटत होतं. हे पाहून जीव तुटत होतं. खूप अडनिडं वय आहे त्याचं. सगळ्यांनी तेव्हा विचारलं की शेवटच्या दिवसांचं काय करायचं, अश्विनची काय इच्छा होती. अश्विनची काय इच्छा होती असं जेव्हा लोकांनी विचारलं तेव्हा मी खूप आठवून पाहिलं. इतक्या वर्षांच्या सहवासात मृत्यूनंतर काय करायचं ह्याबद्दल आम्ही कधीच बोललो नव्हतो. कसं बोलणार? कारण की आम्हाला त्याला जगायची इच्छा होती, आम्हाला एकत्र जगण्याची इच्छा होती. एकत्र जगून काय काय करायचं याची मोठी यादी माझ्याजवळ आहे, पण शेवटचे विधी काय करायचे आणि म्हणूनच 13वी 14वी ते सगळे विधी खूप मोठं आणि त्या जेवणावळी वगैरे ते सगळं नको वाटलं. ते करण्याची इच्छा नाही झाली. मागेही तुम्हाला जसं सांगितलं तसं वाराणसीला जाऊ अशी त्याची इच्छा होती, म्हणून वाराणसीला जायचं असंच हे केलं. अगदी दवाखान्यातलं आमचं शेवटचं संभाषण जेव्हा मी आठवून बघत होती, खूप आठवून बघितलं की काय बोलला होता शेवटी, काय झालं होतं. आमचं शेवटचं संभाषणसुद्धा इतकं कॅज्युअल होतं की तो सहज म्हणाला होता की अगं दाढी वाढली आहे माझी, इथल्या नर्सेस दाढी करू देत नाही, आळशी आहेत वगैरे. आणि असंच त्या शेवटच्या संभाषणाच्या वेळी, म्हणजे त्याला अनकॉन्शियस केलं होतं डायलिसिसवर टाकायचं म्हणून. त्याला अनकॉन्शियस करण्याच्या आधीही जेव्हा आम्ही एकमेकांजवळ होतो, मी त्याचं डोकं दाबून दिलं, त्याही वेळी ना त्याच्या डोळ्यात मला मृत्यू दिसला ना माझ्या डोळ्यात त्याला. त्यामुळे जगायचं कसं याचीच इच्छा होती आणि म्हणूनच शेवटी वाराणसीला जाऊ असं आम्ही ठरवलं. वाराणसी शहराची निवड केली. मोक्ष मिळतो म्हणतात या शहरात. मला माहीत नाही, मिळत असेल आणि अश्विनला तो हवा असेल तर त्याला तो मिळावा असं वाटलं. त्या शहरात पोचलो. या शहरात अनेक लोक मोक्ष मिळवण्यासाठी येतात, मुक्ती मिळवण्यासाठी येतात. शहरभर तुम्हाला असे वॅगॅबॉन्ड लोक पसरलेले दिसतात, जे काहीतरी शोधत असतात, काहीतरी करत असतात. तसेच अनेक ज्ञानी लोकही दिसतात
विविध ढंगांची रंगांची माणसं, भारतीय परदेशी, नुसती गर्दी गर्दी गर्दीच. बहुतांश माणसं कुठली तरी दुःख मनात घेऊन आलेली असतात, काहीतरी त्रास मनात घेऊन आलेले असतात, काहीतरी उत्तरं शोधण्यासाठी आले असतात. आणि अशा या दुःखी जीवांचा फायदा घेणारी, देवाचा धर्माचा बाजार मांडलेली, जिवंतपणी त्याच शहरात मेलेली माणसंही मला दिसली, आम्हाला सगळ्यांना भेटली. पण एका अर्थाने बरं झालं आम्ही या माणसांच्या गर्दीत मिसळलो. ते अनोळखी लोकांच्या गर्दीत मिसळलो. निदान आपण आपल्या दुःखासोबत एकटे नाही, अशी असंख्य माणसं आपापल्या प्रश्नांची उत्तरं घेऊन या शहरात शोधायला आली आहेत हे अनुभवता आलं. सगळीच माणसं अनोळखी होती, पण कदाचित दुःखाची जातकुळी थोडीशी ओळखीची होती. आणि पुढचा शोध मोक्षाचा तोही ओळखीचा होता. अश्विन नाही तेव्हापासून खूप लोक भेटायला आले. माझ्या जवळचे लोक, त्याच्या जवळचे लोक, आमच्या कुटुंबातले लोक, ते सगळे त्यांचंही दुःख घेऊन आले होते. अश्विनला गमावण्याचं दुःख, आईंना, मला, सौमित्रला होणारा त्रास बघून होणारं दुःख, सौमित्रचं अकाली मोठं होण्याचं दुःख. जितक्या जास्त लोकांना आम्ही भेटत होतो तितका हा दुःखाचा गुणाकार वाढतच चालला होता. पण या वाराणसीमध्ये मात्र अनोळखी लोकांमध्ये, इथल्या चिंचोळ्या अस्वच्छ गल्ल्यांमध्ये तोल सांभाळून चालताना, गर्दीत लोकांवर आपटताना काही क्षणांपुरता का होईना दुःखाचा विसर पडत होता. खूप प्राचीन शहर आहे हे, महाकाल म्हणवणाऱ्या शिवाची नगरी. साक्षात मृत्यूचं प्रतीक असलेल्या त्या स्मशान योग्यासमोर मी पण त्याच्या लंकेच्या पार्वतीसारखीच गेली होती. काहीही न घालता, काही अलंकार न घालता, कपाळावर कुंकू न लावता. त्याला जाब विचारायला गेली होती. आयुष्यात कोणाचंही काहीही वाईट न केलेल्या अश्विनसोबत, माझ्यासोबत असं का केलंस? अश्विनच्या म्हाताऱ्या आईवर, त्याच्या पोरावर असा अन्याय का केलास? हा कोणता न्याय आहे तुझा? हे विचारायला गेली होती. माझ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे आहेत का मला माहीत नाही, पण मी माझा संताप व्यक्त करून आले. आणि जे झालं त्याची जबाबदारी त्याचीच असेल तर माझ्या दुःखाचाही भार त्यालाच सहन करावा लागेल हे त्याला सांगून आलं. गंगा आरतीही पाहिली आम्ही तिथे. पण खरं सांगायचं ना तर कुठलाही धार्मिक भाव जागृत झाला नाही, काहीही वाटलं नाही, काही भक्तिभाव वाटला नाही. उलट एखाद्या इव्हेंटसारखा तो असतो. माझी मनस्थिती तशी होती का की असंच असतं ते मला माहीत नाही. पण गंगा आरती हा एक फ्लॅशी इव्हेंट झाला आहे एवढं तरी वाटत होतं. आणि ती गंगा आरती बघत असताना अचानक असंही मनात आलं की आपल्या सगळ्या आयुष्याकडे सुद्धा एखादं इव्हेंट, एखादी घटना असं म्हणूनच बघतो का हा देव? जसं आम्ही त्या आरतीकडे बघत होतो त्रयस्थपणे. त्याची उत्तरं त्यालाच मिळते. पण एकाच वेळी वाराणसी शहरानं आम्हाला इतकी लोकांची रूपं दाखवली आणि जगण्याची अशी एक प्रॅक्टिकल आणि थोडीशी निर्मम दृष्टीसुद्धा दिली. त्यांनी शिकवलं की आवडो न आवडो आयुष्य हे असंच असणार आहे. गंगेत अस्थि विसर्जन केलं त्यावेळी पाऊस आला. त्या पावसाचा अर्थ मला आणि अश्विनलाच समजू शकेल. गंगामाईत अश्विन विसावला तेव्हा त्याची पुढची जबाबदारी मी तिच्यावर सोपवली. गंगेत अस्थि विसर्जन केलं तेव्हा पाऊस आला. त्या पावसाचा अर्थ मला आणि अश्विनलाच समजू शकेल. गंगामाईत अश्विन विसावला तेव्हा त्याची पुढची जबाबदारी मी तिच्यावर सोपवली. खूप कमी लोकांना हे माहिती आहे की अश्विनचं नद्यांवर खूप प्रेम होतं. मुंबईतल्या उल्हास आणि वालधुनी नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी त्यांनी खूप मोठा लढा दिला आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत केस लढून त्यांनी तो लढा जिंकलाही होता. त्यामुळे
त्यांनी नदीत विसावा घेणं हे त्यांनी आईच्या कुशीत शिरण्यासारखंच होतं. त्याचं शरीर सोडून, आणि त्या क्षणी प्रकर्षाने मला काय वाटलं माहिती आहे, त्याचं शरीर सोडून त्याच्या आत्म्याने आता माझ्या शरीरात प्रवेश करावा, द्वैत संपून अद्वैत व्हावं. खूपदा ऐकलेल्या अद्वैत या शब्दाची अनुभूती क्षणभर का होईना अनुभवली, आणि बहुतेक अश्विनच्या सगळ्या जबाबदाऱ्या घेण्याचं बळही मला त्यातूनच मिळालं. वाराणसीनं, गंगेनं आणि त्या गंगाधरानं अशी अनेक दुःख पचवली आहेत, सामावून घेतली आहेत. त्यांचा भार ते उचलत असावेतच. आपले भोग आपल्याला भोगावे लागणार, ही शिकवण घेऊनच परत आलो. आता इथेच थांबते. पुन्हा भेटेन. धन्यवाद.